नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो पूर्व परीक्षा, MPSC ची पूर्व परीक्षा. ही भरती जी आहे फक्त आणि फक्त पदवीवर आहे. तर मग याच्यासाठी कुठली पात्रता लागणार आहे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली, प्रक्रिया कशी असणार आहे, एकूण जागा किती, पगार किती, या सविस्तर गोष्टीची सखोल चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका. सर्वप्रथम मित्रांनो, आपण अशाच नवनवीन माहितीसाठी महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आता विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल पहा, आपल्याला ग्रॅज्युएशनवर भरती घ्यायची आहे का? हो. तर मग ग्रॅज्युएशनवर भरती घ्यायची असेल तर सोपी आणि गव्हर्नमेंटची नोकरी घेण्याची संधी म्हणजे MPSC वर. तर मग MPSC साठी पहा की याच्यामध्ये 3 कॅटेगरी वाईज त्यांना जागेंचं डिवायडेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, याच्यामध्ये राज्यसेवेची जी भरती आहे ज्याच्यामध्ये गट अ आणि गट ब म्हणतो, याच्यामध्ये 127 जागा आहेत. त्याचबरोबर महसूल आणि वन विभागामध्ये म्हणजे महाराष्ट्र वन सेवामध्ये गट अ आणि ब मध्ये 144 जागा आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि ब याच्यामध्ये 114, अशा सर्व मिळून 385 जागांची भरती आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये बघा की आपल्याला जो अर्ज करायचा त्याचा कालावधी यांना डिक्लेअर केलेला आहे 28 मार्च 2024, म्हणजे आणखी 5-6 दिवसांनी हे अर्ज सुरू होतोय आणि हा संपण्याची तारीख आहे 17 एप्रिल 2025. ह्या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला अर्ज करण्यासाठी ह्या महत्वाच्या आहेत. आता परीक्षा शुल्क जो भरायचा आहे आपल्याला तो 17 एप्रिल पर्यंत भरायचा आहे. आणि जर तुम्ही बँके थ्रू जर भरणार असाल तर 19 एप्रिल पर्यंत भरू शकता. त्याचबरोबर आता याच्यामध्ये पहा की जी भरती दिलेली आहे याच्यामध्ये यांना काही क्रायटेरिया ठरवलेले, ते क्रायटेरिया कुठले, कशांना किती आरक्षण आहे, कशा पद्धतीचं आरक्षण आहे, याची आपण चर्चा याच्यामध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम पहा, याच्यामध्ये जी वयाची अट दिली, आता सर्वसामान्यांना अट जी आहे ती 18 ते 19 वर्ष ही सुरुवातीची अट आहे. आणि वनक्षेत्रपाल गट ब साठी 21 वर्ष ही सुरुवातीची अट आहे. तर याच्यामध्ये जे ओपन कास्टचे असतील त्यांच्यासाठी 38 जास्तीत जास्त, मागासवर्गीयासाठी 43, खेळाडू असणाऱ्यासाठी 43, तर मॅक्झिमम 38 ते 45 ची एक लिमिट यांना ठरवून दिलेली आहे. कशासाठी? ओपन साठी. आणि वन क्षेत्रपाल याच्यामध्ये ज्या जागा आहेत त्याच्यासाठी 21 ते 43 ची अट तुम्हाला ठरवून दिलेली आहे. आता याच्यामध्ये पहा, यांची जी शैक्षणिक पात्रता आहे, क्वालिफिकेशन आहे, ते आपण समजून घेऊया. याच्यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याच्यासाठी त्यांना काही पात्रता ठरवून दिली, पण ही वाचण्याच्या अगोदर त्यांना एक नोट दिलेली, ती नोट आपण काळजीपूर्वक पाहूयात. खाली नमूद संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य केलेली मान्य केलेली विहित अर्हता. म्हणजे काय की खाली काही त्यांना काय केलंय, एक क्रायटेरिया दिलेत, काही एक पद दिलेलं आहे आणि ज्या पदामध्ये त्यांना एक स्पेसिफिक डिग्री किंवा पात्रता आपल्याला मागितलेली आहे. आणि ही पात्रता ह्या पदाची सोडता बाकीचे जे सगळे पदे आहेत ते ग्रॅज्युएशनवर आहेत, पदवीवर आहेत, असं त्यांना इथं मेन्शन केलं आहे. तर पहा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी याच्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यांना काय सांगितलंय, यांत्रिकी किंवा स्वयंचलित म्हणजे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी क्षेत्रामधली 4 वर्षाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे अवजड मालवाहू वाहने किंवा अवजड प्रवासी वाहने, आपण सोपं याला TR लायसन म्हणतो, हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तसंच त्याच्यामध्ये रिन्युअल सुद्धा केलेलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं लायसन एक्सपायर वगैरे असेल तर चालणार नाही, असं त्यांना इकडे मेन्शन केलं. आता पहा, याचबरोबर त्यांना आता आपल्याला काही मापदंड म्हणजे काय, फिजिकल आपण ज्याला म्हणतो ते फिजिकल ठेवलेलं आहे. आता प्रत्येकासाठी काय काय फिजिकल आहे आपण ते पाहू शकतो. आता जसं की सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट याच्यासाठी त्यांना काय केलं, उंची 163 पाहिजे. त्याचबरोबर छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवल्या 5 सेंटीमीटर वाढलेली पाहिजे. परत चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी पाहिजे. रंग अंध नाहीत असं पाहिजे. याच्यामध्ये दृष्टीसाठी त्यांना काही 6/24 असं एक त्यांचं जे मेजरमेंट आहे ते दिलेलं आहे. आणि महिलांसाठी 155 ची हाईट आणि चांगली दृष्टी पाहिजे असं इथं मेन्शन केलं आहे. त्याचबरोबर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब याच्यासाठी काय केलं, 165 ची हाईट आणि छाती न फुगवता 79
आणि फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे जवळपास सारखंच आहे, फार मोठा असा फरक याच्यामध्ये त्यानं दिलेला नाही. त्याचबरोबर आता फक्त वन क्षेत्रफळ याच्यासाठी जे चेंजेस आहेत, काय चेंजेस आहेत की 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. म्हणजे जे वन क्षेत्रफळासाठी ज्यांना स्पेसिफिक अर्ज करायचा त्यांच्यासाठीच ही क्रायटेरिया त्यांना ठरवलेला आहे. आता याचबरोबर बघा परीक्षेचे काही टप्पे त्यांना इथं दिलेले आहेत. आपण काय टप्पे ते पाहूयात. राज्यसेवेसाठी आणि अभियांत्रिकी सेवा आणि वन सेवा या तिन्हीसाठी एक पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा. तर यांना संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. याच्यामध्ये एकूण 400 प्रश्न असणार आहेत. 400 प्रश्न 400 गुणांचे असणार आहेत. मुख्य परीक्षेचे गुण जे आहेत तर त्यांना दिलेले की राज्यसेवेसाठी 1750, मुलाखतीसाठी 275. एक डिवायडेशन त्यांना जनरल इथं आपल्याला दिलंय. आणि याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीच्या माहितीसाठी तुम्हाला याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. त्याचबरोबर बघा त्यांना काय सांगितलेलं आहे की आपल्याला जो अर्ज करायचा mpsc.mahaonline.gov.in या वेबसाईट वरती करायचा आहे. जिल्हा केंद्र जे आहे तर ते काय सांगितले, केंद्राची निवड एक करायची आपल्याला. आपण आपल्या जवळचं जे काय सेंटर असेल ते आपण निवडू शकतो. त्याचबरोबर परीक्षेचा जो भरणा आहे तो कसा करायचा बघा की अमागास म्हणजे जे सर्वसाधारण आहेत त्यांना 544 आणि इतर सर्व लोकांना 344 इथं मेन्शन केलं. हे नॉन रिफंडेबल आहे. आणि याच्या संदर्भात जी मुख्य परीक्षा दिली जाणार आहे आणि तसंच हॉल तिकीट किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचंय याच्या संबंधित सविस्तर माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे 28 तारखेच्या नंतर. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही माहिती तुमच्या गरजू मित्रापर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.